नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण भारतातील प्रमुख संशोधन केंद्र व त्यांचे मुख्यालय या टॉपिकवर आलेले प्रश्न पाहणार आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली। भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणारी काही डीम्ड विद्यापीठे आहेत ती पुढील प्रमाणे: भारतीय कृषी संशोधन संस्था चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेचे मुख्यालय कर्नाल येथे आहे। भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे मुख्यालय इज्जतनगर आहे। सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑन फिशरीज एज्युकेशनचे मुख्यालय मुंबई येथे आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केंद्रीय तंबाखू संशोधन सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राजमहेंद्री, आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाल। कर्नाल हे हरियाणामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कानपूर। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केंद्रीय लेदर संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रमन संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगलोर। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी राष्ट्रीय धातू विज्ञान प्रयोगशाळेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जमशेदपूर। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वस्त्रोद्योग चे संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदाबाद। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी चे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली। या संस्थेची स्थापना 24 जून 1981 मध्ये झाली होती। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे भाभा अणु संशोधन केंद्राचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रॉम्बे। ट्रॉम्बे हे मुंबईमध्ये आहे। या संस्थेची स्थापना 20 जानेवारी 1957 मध्ये झाली होती। पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 12 जानेवारी 1967 रोजी EEETचे भाभा अणु संशोधन केंद्र असे नामकरण केले होते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड। उत्तराखंडमधील देहरादून येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई। 1 जून 1945 रोजी JRD टाटा आणि डॉक्टर होमी जहागीर भाभा यांनी मुंबई येथे ही संस्था स्थापन केली। 1962 साली दक्षिण मुंबईतील नेव्हीनगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे इंडियन सिक्युरिटी प्रेसचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे। पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोठे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे म्हैसूर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रुरकी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे सेंट्रल ग्लास आणि सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय विद्युत रासायनिक अनुसंधान संस्थानचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोराईकुडी. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय यांत्रिक इंजिनिअरिंग अनुसंधान संस्थानचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्गापूर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे सेंट्रल सॉल्ट अँड मेरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भावनगर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोठे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूभौतिकी अनुसंधान संस्थानचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय नारळ संशोधन संस्थेचे म्हणजेच सेंट्रल कोकोनट रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कसारगोडा, केरळ. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? इथं बटाटा येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे शिमला. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप म्हणजे राष्ट्रीय दृष्टिविकलांग संस्थानचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे देहरादून. पुढचा प्रश्न आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स सेंटर म्हणजेच पर्यावरण विज्ञान केंद्रचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळूर. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय वन अनुसंधान संस्थानचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे देहरादून. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोह संशोधन संस्था म्हणजेच इंडियन आयर्न रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रांची. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल फ्युअल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय इंधन संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जलगोडा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय खाण संशोधन संस्था म्हणजेच सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? धनबाद. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे देहरादून. भारतीय सर्वेक्षण विभागाची स्थापना 1767 मध्ये झाली होती. या संस्थेचे पहिले सर्वेयर जनरल होते कॉलिन मॅकेन्झी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवामान वेधशाळा कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायल टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चंदीगड. पुढचा प्रश्न आहे, प्लाझ्मा संशोधन संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च IPRचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीनगर. या संस्थेला प्रामुख्याने भारताच्या अणुऊर्जा विभागाकडून निधी प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. या संस्थेची स्थापना 1971 मध्ये झाली होती. ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेली स्वायत्त संशोधन संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स
म्हणजेच भारतीय ताराभौतिकी संस्थानचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बँगलोर. या संस्थेची स्थापना 1971 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी ANIO चे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. गोव्यामधील डोनापावला येथे या संस्थेचे मुख्यालय असून कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक केंद्रे आहेत आणि या संस्थेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वाराणसी. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बुडनी, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे आणि या संस्थेची स्थापना 1955 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय वनस्पती संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी म्हणजेच भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, हाय लॅटिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच उच्च अक्षांश संशोधन प्रयोगशाळेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुलमर्ग. गुलमर्ग हा जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील एक भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, हाय एल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरीचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा गुलमर्गच आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर. नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना 1958 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, कोशिकीय तथा आण्विक जीव अनुसंधान संस्थान म्हणजेच सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. 1 एप्रिल 1977 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. या संस्थेची स्थापना 1861 मध्ये झाली होती. या विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून अलेक्झांडर कनिंघम यांची नेमणूक झाली. यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बौद्ध स्थळे शोधण्यात आली. सर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला होता. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल ज्यूट टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच केंद्रीय ज्यूट तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरकपूर, जे की कोलकातामध्ये आहे. या संस्थेची स्थापना 1938 मध्ये झाली होती. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स म्हणजे CDFD चे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. या संस्थेची स्थापना 1985 मध्ये ब्रिटिश सायंटिस्ट प्रोफेसर एलेक जेफ्रीज यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुडगावमधील मानेसर. भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भेलचे मुख्यालय कोठे आहे?
या प्रश्नाचं उत्तर आहे बँगलोर. या संस्थेची स्थापना 1954 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे विद्याधरपूर, कटक, ओडिसा. या संस्थेची स्थापना 23 एप्रिल 1946 मध्ये झाली होती. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत 1966 पासून स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन पल्सेस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कानपूर, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजेच सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. या संस्थेची स्थापना 1916 मध्ये केली होती. ही एक हायड्रॉलिक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाअंतर्गत या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर IBDC म्हणजेच भारतीय जैविक डेटा केंद्राचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुग्राम, जे की फरीदाबादमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय गवताळ प्रदेश आणि चारा संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे झाशी. भारतातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था पाहू. भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षणची स्थापना 1945 मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना 1861 मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ची स्थापना 1959 मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली आणि ही संस्था नवी दिल्लीमध्ये आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया चे मुख्यालय कोलकाता येथे आहे. केंद्रीय औषधी संशोधन संस्थेचे मुख्यालय लखनौ येथे आहे. केंद्रीय कुष्ठ प्रशिक्षण आणि संशोधन संस्था चिग्नेलपेट येथे आहे. किंग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचे मुख्यालय बुंडी, चेन्नईमध्ये आहे. केंद्रीय ऊस संशोधन संस्थेचे मुख्यालय कोइंबतूर येथे आहे. केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्थेचे मुख्यालय कराईकुडी येथे आहे. केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. केंद्रीय खाद्य प्रौद्योगिकी संशोधन संस्थेचे मुख्यालय म्हैसूर, कर्नाटक येथे आहे. केंद्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. भारतीय लॅक संशोधन संस्थेचे मुख्यालय रांची येथे आहे. केंद्रीय ज्यूट प्रौद्योगिकी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. केंद्रीय खनन संशोधन संस्थेचे मुख्यालय धनबाद येथे आहे. केंद्रीय मीठ आणि समुद्री रासायनिक संशोधन संस्थेचे मुख्यालय भावनगर येथे आहे. केंद्रीय भात संशोधन संस्थेचे मुख्यालय कटक येथे आहे. केंद्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय देहरादून, उत्तराखंड येथे आहे. भारतीय कॅन्सर संशोधन संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. धन्यवाद.